पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रभासला ऑफिसला जायला मिळालं हे बरं झालं हा ना। मस्त खुश असेल तो। आवाज इतका मस्त लागेल ना। आता प्रभासच्या आतूने होकार दिला की या दोघांचं लग्न। संचिता, सकाळपासून 5व्यांदा बोललीस तू हे सगळं। अरे प्रभासच्या लग्नाची घाई ना हिला जास्त झालीये। लग्न लग्न लग्न। ऑफकोर्स कॅश, आपल्या संगीत माफिया मधलं पहिलं लग्न असणार आहे। मी तर खूप एक्साइटेड आहे। हो यार उभाडोसा, ऍक्च्युअली क्या बात आहे। नाही पण तरी आपण ना एक डेट कन्फर्म होईपर्यंत थांबूया, त्याच्यानंतर एक्साइटमेंट अजून वाढवूया। हा प्रभाससाठी प्रभाससाठी एंड ऑल। अजय सॉरी, म्हणजे मी नाही इट्स ओके, आय अंडरस्टँड। प्रभाससाठी आहे। आतापासूनच प्रभाससाठी पुरी जेवण जपून ठेवायला लागलेली आहे। लग्न व्हायच्या आधीच होणाऱ्या नवऱ्यासाठी एवढी काळजी। ऑफकोर्स अजय, काळजी तर असणारच। आता नवरा थकून भागून घरी आल्यानंतर बायको जेवायला वाढणारच ना। आणि प्रभास ऑफिसवरून आला की त्याच्यासाठी मस्त एक कडक चहा बनव। अंकल, चहा नाही, ब्लॅक कॉफी। कारण प्रभासला नेहमी ब्लॅक कॉफी लागते। तेच ते ग, चहा म्हणजेच ब्लॅक कॉफी। एक मिनिट गाईस, मला काय वाटतंय माहितीये? प्रभासला फोन लावा। प्रभासला फोन लावा आत्ताच्या आत्ता। मला वाटतंय की त्याला सांगितलं पाहिजे आपण येता येता मंगळसूत्र घेऊन ये बाबा। हा म्हणजे एवढीच जर का घाई होत असेल तर आत्ताच्या आत्ता लग्न लावून टाकूया आपण। ते काय ते सिंदूर आणि काय फुलं वगैरे आपण इकडे मॅनेज करू ना। हा ते सिंदूर वगैरे मिळेल, करायचंय ना। अरे पण ती तयार आहे का मिसेस सदावर्ते बनायला? काय मिसेस सदावर्ते? लाजतेस? मी तयार आहे। ओ तयार आहे? अरे पटकन पटकन लावा, चला फोन लावा पटकन। पण मी जर मिसेस सदावर्ते झाले तर तुमच्या सगळ्यांचा डबा बंद। ही काय कंडिशन आहे? हे नाही हा, हे विणा अजिबात नाही। तर प्रभासचा डबा असेल ना तर मला बरं पडतं ना। नाहीतर कोण सकाळ सकाळ उठून सगळं करणार। पण वीणा, डबा का बंद ग? उलट तू संगमनेर वरून येणार नाहीयेस तर तुझा वेळ वाचेल। तू जास्त खायला घेऊन यायला हवं। प्रभास, आत्या जे काही वागली ना ते अजिबात बरोबर नाहीये। नाही, मला अजिबात पटलेलंच नाही। अरे एक वेळ तुला कामावर ठेवलं नसताना तरी चाललं असतं, पण असं सगळ्यांसमोर अपमान करायची काय गरज होती? मला नाही पटलंय। काय करणार, आपल्याला बोलता येत नाही आत्या म्हणून, पण जीव तुटतो रे आतून, त्रास होतो। नाही मीर, ठीक आहे। नाही नाही, ठीक नाहीये। तू सांग काय गरज होती असं करायची? अरे ज्या केबिनची पाटी आत्या रोज स्वतःच्या हाताने पुसायची त्याच केबिनवरची तुझ्या नावाची पाटी आज तिने काढून टाकली, आणि ती सगळ्यांसमोर। काय इज्जत राहील तुझी? सांग ना, काय इज्जत राहील तुझी? अरे प्रभास सदावर्ते, प्रभास सदावर्तेची केबिन अशी सगळ्यांसमोर हिसकावून घेतली तिने। मीर, आत्तू या ऑफिसची बॉस आहे, त्यामुळे तिला जे योग्य वाटेल ते ती अगदीच करू शकते। मला माहिती आहे आत्तू नेहमी माझ्या भल्यासाठीच सगळं करत असते। अरे हो, पण पद्धत चुकली ना तिची। नाही, मी बोलणार आहे आत्याशी, खरंच बोलणार आहे।
फक्त तोपर्यंत तू तुझ्या मनात तिच्याबद्दल राग भरून घेऊ नकोस. हा? आणि अरे एखाद्याचा किती राग करावा याला सुद्धा काही मर्यादा आहेत ना. आणि कोणाचा राग करते ती? वीणाचा. लाखात एक मुलगी आहे वीणा, लाखात एक. म्हणजे आत्याने अगदी शोधायचं जरी ठरवलं ना तरी शोधून सापडणार नाही इतकी छान सून होईल वीणा. पण तिला काय. मी बोलतो आत्याशी प्रभास, मी खरंच बोलतो. मीर मीर राहू दे, माझी लढाई आहे आणि मी माझी लढाई लढायला समर्थ आहे. हो पण मी एक मीर नको म्हटलं ना तुला, एकदा नाही म्हटलं ना मीर, प्लीज. तुला जे योग्य वाटतंय ते तू कर. प्रभास, मी तुझा भाऊ आहे, त्यामुळे तुला काहीही लागलं, कशाचीही गरज लागली तर मला बिनधास्त सांग. काय वाटेल ते करेन मी तुझ्यासाठी. बसू? या. मैं कम इन? ये बोल, काही काम आहे? काय बोल ना. नाही आहे का काम? नाही काम आहे पण म्हणजे. एक मिनिट, तुझं ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. आणि मी काय काम सांगते ते नीट ऐक. मी अकाउंटंटला काही काम सांगितलंय, ते रिपोर्ट्स काढायला सांगितलेत, ते झालेत की नाही जरा चेक कर. आणि आपल्या क्लायंटची लिस्ट काढायला सांगितली, ती पण जरा चेक करून घेऊन ये जरा. काय बघतोयस काय? हा, ऍक्च्युली मला थँक्यू म्हणायचं होतं. म्हणजे मला वाटलं नव्हतं की तुम्ही मला वाटलं नव्हतं की तुम्ही माझं म्हणणं ऐकून प्रभासला कामावर बोलवाल म्हणून. बरं, दिवसभरात एकदा तरी प्रभासकडे पाहिलत का? नाही नाही, बॉस म्हणून नाही, प्रभासची लाडकी आत्तू म्हणून. दिवसभर काम करतोय प्रभास, फोन नाही, काही नाही. अहो, त्याच्या जागेवरून उठला देखील नाही तो. मग हेच तर हवं होतं आपल्याला. प्रभासने कामात व्यस्त व्हावं जेणेकरून त्याच्या डोक्यात वीणाचा विचारच येणार नाही, आणि तेच झालंय. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की प्रभासला वीणापासून दूर करायचं असेल ना, हा सगळ्यात योग्य पर्याय आहे. म्हणजे प्रभासला आपणच मदत करायला हवी ना. आफ्टर ऑल वी आर हिज फॅमिली. तुझं खरंच काही काम होतं की हे वायफाय बडबड करायला आला होतास? सॉरी, मला फक्त हे तुमच्या कानावर घालायचं होतं. म्हणजे प्रभासच्या लाडक्या तुझ्या हे लक्षात येईल की तिचा लाडका भाचा प्रभास बदलतोय चांगल्यासाठी. हे ऐकल्यानंतर प्रभासच्या लाडक्या आत्याला किती छान वाटेल, सुखावशील तू. सॉरी, मी पर्सनल गोष्टी बोललो ऑफिसमध्ये, खरंच सॉरी. येतो मी.
आजपासून ही तुझी जागा नाही. इथे बसायचं, या ऑफिसमधले बाकीचे एम्प्लॉईज जसं काम करतात तसंच काम करायचं. मिहीरकडून चूक झाली होती, त्याला स्वतःला प्रूव्ह करावं लागलं. आणि तू जरी माझा भाचा असलास तरी तुलाही स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. अरे प्रभास, तू कधी आलास? कॉंग्रॅच्युलेशन प्रभास, कॉंग्रॅच्युलेशन. तुला आता तुझ्या अत्तूने ऑफिस मध्ये काम करायची परमिशन दिली. याचा अर्थ तिने तुला माफ केलंय आणि आता ती तुमच्या दोघांच्या लग्नाला लवकरच परमिशन देईल. प्रभास, तुला असं वाटत नाहीये का की संचिता खूप जास्त एक्साइटेड होतीये, जसं काही हिचंच लग्न होणार आहे, हो की नाही संचिता? ऑफकोर्स कॅश, त्याचं कारण सुद्धा मी तुला आधीच सांगितलंय. करेक्ट. प्रभास, आत्तू काही बोलल्या का? आणि तुम्ही पूर्वीसारखीच कामाला सुरुवात केलीत ना? म्हणजे त्यांना आता काही प्रॉब्लेम नाहीये ना? काहीच प्रॉब्लेम नाही आता. आणि सरप्राइझिंगली आत्तू पण खूप नॉर्मल होती. मी पण मस्त काम केलं, म्हणजे जसं आधी करायचो तसंच. क्या बात है, क्या बात है. बर, म्हणजे इन शॉर्ट प्रभासचा ऑफिस मधला पहिला दिवस हा एकदम कमाल गेलेला आहे. म्हणजे तू जरा रिलॅक्स्ड असशील आता, राईट? मग चला सगळ्यांनी मिळून एक एकत्र रिहर्सल करूया. कमॉन कमॉन, क्विकली बॅक टू स्टेशन. चला चला चला. बेटा, येस. जरा सावली का वाढते तू दिसता, आता चांदणे का भासते तू दिसता. अवखळ से श्वास हे थरथरते, नजरेत सारे फडफडते. अवखळ से श्वास हे थरथरते, नजरेत सारे फडफडते. मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते. भोवताली तुझ्या भोवताली. कॅश अंकल उभा डोसा, ऐका, मला हे गाणं आपल्या अल्बम मधलं पहिलं गाणं हवंय. द फर्स्ट सॉन्ग ऑफ आवर अल्बम सॉन्ग लिस्ट मॅन. ए हा, आणि अंकल आधी खाऊ, ब्रेक घेऊ, नंतर सगळं. चला चला, ब्रेक तुला काय हवंय का खायला? आधी ब्रेक नंतर, ब्रेक नंतर. चला चला, हे चला सगळे.
चल निघूया आपण. प्रभास, 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 आता मला खरं खरं सांगा, ऑफिसमध्ये काय घडलं नेमकं? सांगा ना. तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर, हो ना? मग तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर स्वतःच्या मनातलं दुःख व्यक्त नाही करू शकत? सांगा ना. जी आहेत तू, कायम मला अभिमानाने कौतुकाने माझ्या केबिन मध्ये न्यायची. आज तिनेच मला माझ्या केबिन मधून बाहेर काढलं ग वीणा. वीणा, माझ्या आत्तूचा माझ्यावर विश्वासच नाही राहिलाय अगं. प्रभास, असं काही नाहीये, खरंच. असंच आहे वीणा, असंच आहे. वीणा, आज आत्तू जे काही वागली आहे ना माझ्या बरोबर, मला समजलंय. आत्तूने मला पूर्णपणे माफ केलेलं नाहीये अजून. वीणा, ऐक ना, फक्त ना गँग मधल्या कुणाला काही सांगू नकोस प्लीज. त्यांचा मूड स्पॉइल नको व्हायला, प्लीज. इथे बसायचं, या ऑफिस मधले बाकीचे एम्प्लॉईज जसं काम करतात तसंच काम करायचं. मीरकडून चूक झाली होती, त्याला स्वतःला प्रूव्ह करावं लागलं. आणि तू जरी माझा भाचा असलास तरी तुलाही स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. दादा, मी आज प्रभाशी जे काही वागतीये त्यासाठी माफ कर मला. मला मान्य आहे, मी तुला वचन दिलं होतं, शब्द दिला होता, त्याला कसलाच त्रास होऊ देणार नाही. पण दादा, आज त्याच्याशी असं वागताना मला खरंच खूप त्रास होतोय, खूप त्रास होतोय. पण दादा, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. गरज नसती ना तर मी कधीच त्याच्याशी असं वागले नसते. पण मी जर आत्ता कठोर नाही झाले तर त्याच्या आयुष्याची वाताहत होईल. मी प्रेम केल्यामुळे मला जे काही भोगावं लागलंय ते मला प्रवासला भोगू द्यायचं नाहीये. सॉरी दादा, खरंच मला माफ कर. आय एम सॉरी.
सॉरी